आता आपण चटणी बनवणार आहे डोश्यासाठी. त्यासाठी साहित्य हे कोथिंबीर आहे, हे खोबरं आहे, हे लसूण, हे चिंच आहे, ही हिरवी मिरची आणि हे कढीपत्ता. हे सर्व आपण वाटण्यामध्ये घालायचं. हे वाट्यामध्ये घालायचं थोडंसं. कोथिंबीर, हे सुकं खोबरं. सुकं म्हणजे एवढं सुकं नाही आहे, जरासं सुकलं नाही ते. आणि हे आंब्याचा एक तुकडा, हे चिंच, हे लसूण आणि हे मिरच्या, 5 मिरच्या, हे 5 मिरच्या आणि हे थोडासा कढीपत्ता. हे सर्व घालून आपण आता वाटणार आहोत. आणि याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं. आता मीठ थोडं घालायचं नाही. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि हे आता सगळं वाटून घ्यायचं. आता वाटून झालेलं आहे. आता याला आपण थोडी फोडणी द्यायची. आता चटणी बनवून घेतली ही. ह्याच्यामध्ये आता आपण फोडणी घालणार आहोत. ते फोडणीसाठी साहित्य बघा, कढीपत्ता, जिरे, मेथी आणि मोहरी आणि हिंग थोडं, हे सर्व जिन्नस घालून आणि तेल, हे सर्व घालून मग फोडणी द्यायची. आता ही फोडणी आपण देणार आहोत. गॅस जरा चालू करायचा. ही फोडणीसाठी आता जरा तापलं, असं तापल्यानंतर मग ते तेल घालायचं याच्यामध्ये. कडकडीत तापायला पाहिजे. ते सगळं दिलं घालून
जरा तापवायला पाहिजे, गरम व्हायला पाहिजे जरा. आणि त्यामध्ये आपण आता हा थोडासा हिंग टाकू. आणि कडकडीत आपण हे सगळं हे वाटलेलं आहे ना त्यामध्ये हे असं घालायचं. चटणी तयार. हे आता हे चटणी डोसावर खायला चटणी आता ही तर कशावर पण खाऊ शकता. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशावर पण तुम्ही खाऊ शकता. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.